आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे, स्वतंत्र ग्रंथ। स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात केलेलं वक्तव्य वादात अडकलंय। ज्ञानोबा दे तुकोबा या चर्चासत्रात बीजभाषण करताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी संत परंपरेतील ग्रंथाविषयी मांडणी केली। संत परंपरेत स्वतंत्र स्वरूपाचा एकमेव ग्रंथ म्हणजे दासबोध आहे, अशी मांडणी गिरी महाराजांनी केली। या मांडणीच्या पुष्टीसाठी त्यांनी काही मुद्दे देखील मांडले। ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे, नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे, संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना। आदर्श रामदास स्वामी आहेत। ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य आहे, तर तुकोबांची गाथा अभंगाचं संकलन असल्याने ते स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाही, अशी मांडणी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केली। मात्र त्यांच्या या मांडणीला अनेकांनी विरोध केलाय। संत परंपरेतील इतर ग्रंथांवरती प्रश्न उपस्थित केल्याबद्दल नाराजी दर्शवण्यात आली। गिरी महाराजांची मांडणी संत साहित्याशी विसंगत असल्याचं मत मांडण्यात आलं। मला लक्षात आणून द्यायचं आहे की अमृतानुभव या ग्रंथाकडे महाराजांनी दुर्लक्ष केलेलं दिसतंय। गाथा ज्ञानेश्वरीचा विचार केला तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना म्हणाले होते की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकत्री उभी अनुभवावे, किंवा तुकाराम गाथेला तर संतश्रेष्ठ बहिणाबाई आईसाहेबांनी संतवेद माफ करा तुकाराम वेद म्हटलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे तुकाराम वेद म्हणून ज्या गाथेला म्हटलं जातं, श्रेष्ठ ग्रंथ म्हटलं जातं, अमृतानुभव असताना सुद्धा दासबोध हाच स्वतंत्र ग्रंथ आहे, अशी जी मांडणी ही चुकीची आहे। पुण्यातील राष्ट्रीय चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या भूमिकेमुळे संत साहित्याच्या व्याख्येवरती नव्याने चर्चा रंगण्याची चिन्ह आहे। त्यामुळे हा वाद कशा प्रकारे सोडवला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।